नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय समाजाचा पायाच ढवळून काढला. अगदी बरोबर. हे बघा, हे पुस्तक म्हणजे फक्त जुना इतिहास नाहीये, तर अंधश्रद्धा, अन्याय आणि जातीय विषमतेवर केलेला एक थेट आणि अत्यंत धाडसी वार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचं 1873 सालचं हे क्रांतिकारी पुस्तक गुलामगिरी. तर आज आपण याच पुस्तकावर आणि त्याच्या आजच्या संदर्भावर प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या विश्लेषणात आपण मुख्यत्वे 6 गोष्टी पाहणार आहोत. पुस्तकाची पार्श्वभूमी, त्याची वेगळी अशी संवादात्मक रचना, आर्य सिद्धांताचं खंडन, राजा बळीची कथा, पुस्तकाचा मूळ गाभा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळात याची प्रासंगिकता काय आहे. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, पार्श्वभूमी आणि अर्थ. आता हे 1873 साल अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का, कारण याच काळात अमेरिकेत गुलामगिरीच्या विरोधात एक फार मोठं युद्ध सुरू होतं. आणि विशेष म्हणजे फुलेंनी अमेरिकेतील या लढ्याने प्रेरित होऊनच आपल्या देशातील सामाजिक गुलामगिरीची भीषणता जगासमोर मांडली. त्यांनी जाणीवपूर्वक आपलं हे पुस्तक अमेरिकेतील गुलामगिरी विरोधी लढ्याला समर्पित केलं. म्हणजे विचार करा, तिथला तो संघर्ष आणि भारतातील आपला सामाजिक लढा या दोन्हीतलं साधर्म्य त्यांनी किती ठळकपणे दाखवून दिले. आता इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की फुलेंच्या मते गुलामगिरी म्हणजे नेमकं काय. पहा, त्यांच्या व्याख्येनुसार गुलामगिरी म्हणजे फक्त राजकीय गुलामी नाहीये, तर ती एक अत्यंत भयंकर अशी मानसिक आणि सामाजिक गुलामी आहे. या पुस्तकात असा युक्तिवाद केलाय की काही विशिष्ट वर्गांनी धार्मिक ग्रंथांचा आधार घेऊन अशी एक व्यवस्थाच निर्माण केली जिथे शूद्र आणि अतिशूद्र समाजाला अनेक शतके शिक्षणापासून पूर्णपणे दूर ठेवलं गेलं. त्यांच्यावर सक्तीची मजुरी लादली गेली. म्हणजे एकीकडे एका माणसाला थेट देव मानलं जातं आणि दुसऱ्याला अपवित्र ठरवून त्याचं पद्धतशीर शोषण केलं जातं. आपण कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक बाजूने न जाता केवळ या ग्रंथात काय मांडलंय हे तटस्थपणे समजून घेत आहोत. पुढे जाऊया भाग 2 कडे. ह्या पुस्तकाची संवादात्मक रचना. हे पुस्तक कोणत्याही कंटाळवाण्या निबंधासारखं नाहीये. याची रचनाच मुळी प्रश्नोत्तर स्वरूपात म्हणजेच एका संवादासारखी केली आहे. एका बाजूला आहेत ज्योतिराव, जे एका शिक्षकाच्या भूमिकेत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांचे शिष्य धोंडीराव. हे धोंडीराव म्हणजे आपल्यासारख्या एका सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करतात. सर्वसामान्यांच्या मनात जे प्रश्न किंवा शंका असतात ना, तेच प्रश्न धोंडीराव विचारतात आणि ज्योतिराव त्यांची अतिशय सविस्तर उत्तरे देतात. याचमुळे हे पुस्तक वाचायला अजिबात जड वाटत नाही, उलट ते एखाद्या चर्चेसारखं वाटतं. अगदी बरोबर. आणि याच रंजक संवादातून एक अतिशय महत्त्वाचा मूलभूत प्रश्न उभा राहतो की या पुस्तकानुसार या सामाजिक विषमतेची आणि उतरंडीची सुरुवात नेमकी कशी झाली. हाच प्रश्न आपल्याला थेट फुलेंच्या एका ऐतिहासिक युक्तिवादाकडे घेऊन जातो. आणि तो युक्तिवाद म्हणजे आपला भाग 3, आर्य सिद्धांताचे खंडन. या पुस्तकात मूळ भारतीय रहिवासी विरुद्ध बाहेरून आलेले आर्य अशी अगदी थेट तुलना केली आहे. फुलेंनी असा ठाम दावा केलाय की ब्राह्मण हे मूळचे भारतातील रहिवासी नसून ते बाहेरून आलेले आर्य होते. पुस्तकानुसार या आर्यांनी भारतातील मूळ रहिवाशांवर आक्रमण केलं, त्यांच्यावर विजय मिळवला आणि मग त्यांना शूद्र आणि अतिशूद्र अशी नावं दिली. फुलेंचा युक्तिवाद असा आहे की जातीव्यवस्था ही काही देवाने निर्माण केलेली धार्मिक व्यवस्था नाहीये, तर धर्माच्या नावाखाली उभारलेली ती एक राजकीय सत्तास्थापनेची आणि शोषणाची व्यवस्था होती. पुन्हा एकदा नमूद करते, आपण इथे केवळ ग्रंथातले विचार तटस्थपणे समजून घेत आहोत. वळूया भाग 4 कडे. राजा बळीची कथा. फुलेंनी इतिहासाची पुनर्रचना कशी केली ते पाहूया. बघा, आपल्या पुराणांमध्ये राजा बळी याला एक दानव किंवा राक्षस राजा म्हणून रंगवलंय, ज्याला वामनाने फसवून थेट पाताळात ढकलून दिलं. ही कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण फुलेंनी या कथेची केलेली पुनर्रचना पूर्णपणे वेगळी आणि धक्कादायक आहे. त्यांच्या मते बळी हा कोणताही दानव वगैरे नव्हता, तर तो एक खरा शूद्र राजा होता, शेतकऱ्यांचा तारणहार होता. फुलेंचं असं म्हणणं आहे की वामन आणि परशुराम यांसारख्या आक्रमकांनी त्याच्यासारख्या क्षत्रिय राजांचा तब्बल 21 वेळा नाश केला. पुस्तकानुसार आपला खरा इतिहास पुसून टाकून मूळ रहिवाशांना गुलाम बनवण्याचं हे एक जाणीवपूर्वक केलेलं षड्यंत्र होतं. आता आपण येतोय भाग 5 वर. मूळ प्रतिपादन. या पुस्तकाचा खरा गाभा काय आहे. या संपूर्ण चर्चेतून 3 अतिशय महत्त्वाचे निष्कर्ष निघतात. पहिला मुद्दा, हे पुस्तक असं मांडतं की ब्राह्मणवादी शोषणाचा आणि जातीय विभागणीचा पाया हा धार्मिक ग्रंथांमधील कथांमधूनच रचला गेला. दुसरा मुद्दा,
शूद्र आणि अतिशूद्र हेच या भूमीचे खरे वारसदार आहेत आणि त्यांनी आपला तो शूर इतिहास पुन्हा लक्षात घेतला पाहिजे. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हा एक आणि एकमेवा मार्ग आहे. विशेष म्हणजे शिक्षणाच्या या प्रक्रियेत त्यावेळी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेल्या मदतीचीही फुलेंनी या ग्रंथात आवर्जून नोंद घेतली आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनात एक अतिशय स्वाभाविक प्रश्न आला असेल की आजच्या या मॉडर्न काळात तब्बल 150 वर्षापूर्वी लिहिलेलं हे पुस्तक आपण का बरं वाचायला हवं? याचा आजच्या जगाशी काय संबंध? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपला शेवटचा भाग 6, आजच्या काळातील महत्त्व आणि या पुस्तकाचा वारसा. शिकल्याशिवाय माणूस गुलाम राहतो, हे महात्मा फुलेंचे विचार अत्यंत प्रभावी आहेत. गुलामगिरी हे फक्त जुना इतिहास सांगणारं पुस्तक नाहीये, तर पुस्तकातच म्हटल्याप्रमाणे ती एक स्फोटक औषधी मात्रा आहे. आजही आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या जातीवादाच्या अदृश्य साखळ्या तोडण्यासाठी हे पुस्तक आपल्याला ऊर्जा देतं. प्रत्येकाला समानतेने आणि स्वाभिमानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, हाच या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. थोडक्यात सांगायचंय तर हे पुस्तक म्हणजे आपल्या सामाजिक अंतःकरणाला झालेल्या एका जुन्या आणि गंभीर आजारावरील अत्यंत वेदनादायी पण तितकीच गरजेची अशी शस्त्रक्रिया आहे. हा ग्रंथ अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतो. तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर सत्यशोधक समाज आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा तुम्ही नक्की अभ्यास करा, जेणेकरून हा प्रबोधनाचा प्रवास असाच पुढे सुरू राहील. आणि म्हणूनच जाता जाता हा एक विचार नक्की करा, आपण अजूनही अज्ञानाला आपल्या सामाजिक रचनांवर राज्य करून देणार आहोत की शिक्षणाचा, मुक्ततेचा आणि प्रगतीचा तो प्रकाशमान मार्ग निवडणार आहोत? याचा एका महत्त्वाच्या प्रश्नासह आम्ही आजचं हे विश्लेषण इथेच थांबवतो. शिकत रहा आणि विचार नक्की करा.